नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मस्त असे गुलाबजाम बनवणार आहे। तर त्यासाठी इथे पाऊण किलो हा खवा घ्यायचा आहे। आता हा खवा सुरुवातीला किसून घ्यायचा आहे। किसून घेतल्यामुळे त्यामध्ये ज्या गाठी वगैरे झालेल्या असतात त्या निघून येतात आणि खवा हा एकदम मऊ असा मळला जातो। म्हणून हा सर्व खवा हा किसून घ्यायचा आहे। इथे सर्व खवा हा किसून झालेला आहे, हे पाहू शकता तुम्ही। व्यवस्थित असा किसून घ्यायचा आहे। पाऊण किलो खव्यासाठी चाळून घेतलेला मैदा घ्यायचा आहे। तर इथे मी 2 वाट्या हा मैदा यामध्ये घालणार आहे। या प्रकारची एवढी वाटी घेतलेली आहे। 1 पाव खव्यासाठी 1 चिमूट हा सोडा टाकायचा आहे। मी आता इथे 3 चिमूट सोडा वापरणार आहे। हा सोडा यामध्येच असा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून मळून घ्यायचं आहे। कारण खवा हा चांगला मळल्याशिवाय गुलाबजाम हे मऊ होत नाही। हे जे खव्याचं पीठ आहे ते चांगलं मळूनच घ्यायचं आहे। कारण मळून ते अगदी हलकं झालं पाहिजे, तेव्हाच कुठे गुलाबजाम हे छान होतात। हाताच्या या भागाने जोर देऊन असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ, म्हणजे ते एकदम हलकं होतं। निदान 10-15 मिनिट तरी हे पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे पहा, इथे एकदम हलकं असं हे पीठ झालेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता, एकदम हलकं मऊ असं हे पीठ करून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित मळलं तरच आपले गुलाबजाम हे व्यवस्थित होतात। आता साखरेचा पाक करेपर्यंत हे झाकून ठेवायचं आहे। पाऊण किलो खव्यासाठी पाऊण किलो साखर घ्यायची आहे, कारण 2 वाट्या मैदा हा त्यामध्ये पडलेला असतो। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। गुलाबजामचा पाक हा फक्त चिकट करून घ्यायचा आहे, म्हणजे बोटांना असा तो चिकटला पाहिजे असा हा पाक करायचा आहे। खूप जर जास्त एकतारी वगैरे जर केला तर गुलाबजाम हे खूप चिकट होऊ शकतात। हा पाक तयार होईपर्यंत गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत। आता गुलाबजाम करून घ्यायचे आहेत। हे व्यवस्थित हाताने पेढ्यासारखं एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग नंतर हलक्या हाताने हे गोल बनवायचं आहे। त्याला असे चिरा वगैरे राहिला नाही पाहिजे, एकदम प्लेन हा गुलाबजाम झाला पाहिजे। असा हाताने हा फिरवायचा आहे। हे पहा, याप्रमाणे सर्व गुलाबजाम हे करून घ्यायचे आहेत। हे पहा, इथे हा पाक तयार झालेला आहे। या प्रकारे
नुसता चिकट करून घ्यायचा आहे आणि गॅस आता बंद करायचा आहे। तेल आता गुलाबजाम तळण्यासाठी ठेवलेलं आहे। हे एकदम कडक होऊ द्यायचं नाही आहे, थोडंसं कमी गरम असं करायचं आहे आणि मग त्यामध्ये गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। इथे सर्व गुलाबजाम हे करून झालेले आहेत। आता गुलाबजाम एक एक करून टाकायचं आहे। 9 ते 10 एका वेळेस तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम। हे पहा, इथे अजिबात तेल हे कडक केलेलं नाही आहे मी। यानंतरच गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे, बारीक गॅसवरच हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहे, म्हणजे आतपर्यंत हा गुलाबजाम तळला जातो व्यवस्थित। आता इथे थोडंसं असं खालून हे असे मोकळे करायचे आहे। सुरुवातीला ते खाली चिकटले जाऊ शकतात। कढईला चमचा घ्यायचा आहे, जास्त धारदार चमचा घ्यायचा नाही आहे। एकदा हलवून दिले की ती बरोबर आपोआप तळले जातात व्यवस्थित। अधूनमधून फक्त चमचा त्यामध्ये गोल असा फिरवायचा आहे। गुलाबजाम व्यवस्थित तळले बारीक गॅसवर तरच आतपर्यंत हा पाक जातो आणि गुलाबजाम हे एकदम रसदार असे होतात। हे पहा, याप्रमाणे हे तेल असं हलवायचं आहे। हे गुलाबजाम आता व्यवस्थित तळून झालेले आहेत, एकदम मस्त असे फुगलेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता। हे पहा, या प्रकारे गुलाबजाम सर्व तळून घ्यायचे आहेत, मात्र मंद गॅसवरच तळायचे आहेत, तरच व्यवस्थित होतात। आता हे गुलाबजाम काढून घ्यायचे आहेत। तेल व्यवस्थित निथळून द्यायचं आहे। हे पहा, याप्रमाणे सर्व गुलाबजाम हे तळून घ्यायचे आहेत। लगेच पाकामध्ये न टाकता थोडा वेळ बाजूला ठेवायचे आहेत, नाहीतर लगेच गरम पाकामध्ये गरम गुलाबजाम जर टाकले तर गाळ होऊ शकतो। त्याच्यामुळे थोडेसे कोमट झाले की मग ते गुलाबजाम पाकामध्ये घालायचे आहेत। आता दुसऱ्या बॅचला थोडेसे गुलाबजाम जास्त टाकायचे आहेत, कारण सुरुवातीला अंदाज येईपर्यंत सुरुवातीला थोडेच गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। नंतर कढईचा जेवढा आकार आहे त्याच्या याने तुम्ही गुलाबजाम त्यामध्ये तळू शकता। मी आता इथे 15 गुलाबजाम घातलेले आहेत दुसऱ्या वेळेस। आता हे सुरुवातीला जे गुलाबजाम तळले होते ते जर आता थोडेसे थंड झालेले आहेत। आता ते या पाकामध्ये घालायचे आहेत। एकदा हलवून द्यायचं आहे। इथे दुसरी बॅच पण तळून झालेली आहे, व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत मी सर्व गुलाबजाम। आता हे पण यामध्ये टाकायचे आहेत। हे गुलाबजाम मस्त असे तयार झालेले आहेत। हे पाहू शकता तुम्ही, एकदम छान असे झालेले आहेत। इथे तुम्हाला एक गुलाबजाम मी
दाखवते। मस्त असा हा झालेला आहे, हे पाहू शकता तुम्ही। एकदम मस्त असे आणि आतपर्यंत हा पाक गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता। या प्रकारे गुलाबजाम हे सर्व व्यवस्थित तळले की आतपर्यंत हा पाक जातो आणि एकदम मऊ लुसलुशीत असा हा गुलाबजाम होतो। हे पहा, मस्त होतो एकदम। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि गुलाबजाम या पद्धतीने बनवले तर अजिबात बिघडणार नाही। एकदम छान असे लुसलुशीत मऊसूत असे हे रसरशीत गुलाबजाम होतात। हे पहा, एकदम छान रंग आलेला आहे त्याला।